ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव धुळ्यात निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीय यल्गार। ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव अशा जोरदार घोषणा देत आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप वगळता सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी तीव्र निदर्शने केली। ठाकरे सेना, काँग्रेस, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करत निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। धुळे महानगरपालिका निवडणुकीतील निकालांचे उदाहरण देत ज्यांना नागरिक ओळखत नाही असे उमेदवार हजारो मतांनी निवडून कसे येतात असा सवाल विरोधकांनी केला। ईव्हीएम मध्ये मतांचे मॅनेजमेंट केले जात असल्याचा थेट आरोप करत निवडणूक प्रक्रिया संशयास्पद असल्याचा दावा यावेळी करण्यात आला। कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्यात अशी ठाम मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मागणी मान्य न झाल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सर्वपक्षीय नेत्यांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, धुळे। सहसंपादक अनिल बोराडे। निवडणुकांचे निकाल पाहता आता तर आम्हाला एकदम खात्री झाली आहे की ईव्हीएम मध्ये प्रचंड भ्रष्टाचार, प्रचंड घोटाळा होत आहे। ज्या नगरसेवकांनी आणि जे उमेदवार गल्लीत सुद्धा माहित नाही अशा उमेदवारांनी 5-5 हजाराचा लीड घेतला आहे। नगरसेवकांना 9-9 हजार, 10-10 हजार मतं भेटतात। हे फक्त धुळ्यात होऊ शकतं। या ईव्हीएम मध्ये 25 ते 30 टक्के म्हणजे जवळपास 3000 मतं एकदम टाकली जातात। त्याच्यानंतर परत डुप्लिकेट मतं केली जातात, शाई पुसली जाते आणि मतांवर मतं होत राहतात। म्हणून या यंत्रणेवर निवडणूक आयोग आमचा आता विश्वास झालेला नाही। या निवडणुका या बॅलेट पेपरनेच झाल्या पाहिजेत। कर्नाटक सरकारने नुकतंच धोरण आखलं आहे की सर्व निवडणुका आता बॅलेट पेपरवर होतील। निवडणूक आयोगाचा अत्यंत तकलादू जो युक्तिवाद आहे की कागदावर खर्च होतो आणि मतमोजणीला उशीर लागतो, हे एकदम तकलादू कारण आहे। आपण मागच्या वेळेस पाहिलं की त्या निवडणुकीचे निकाल झाले आणि आपल्याला एक महिना निकालाची वाट पाहावी लागली। म्हणून आम्ही सर्व विरोधी पक्ष या ठिकाणी सामील आहेत धुळ्यातील। आम्ही नम्र विनंती करतो की या निवडणुका आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या निवडणुका बॅलेट पेपर झाल्या पाहिजेत। अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, तीव्र आंदोलन छेडू आणि त्या अनुषंगाने जे काही परिणाम होत असतील त्याला सर्वस्वी हे शासन जबाबदार राहील, या निमित्ताने सांगू इच्छितो।